हॉफमन सिंथेसिस हा प्रिपरेशनचा पार्ट आपण लास्ट सेक्शनमध्ये डिस्कस केला. हॉफमन सिंथेसिसचा वापर करत असताना प्रामुख्यानं प्रिपरेशन ऑफ अमाइन्समध्ये थ्री टाइप्स प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि क्वार्टरनरी अमोनियम सॉल्ट हे प्रिपेअर झाले. या प्रिपरेशनचा भाग वापरत असताना प्रामुख्यानं कोणकोणत्या पार्ट्सचा वापर करण्यात आला हा लक्षात घ्या बघा. यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. कुठलं एक्झाम्पल घ्यायचं, मिथाइल किंवा इथाइल. आपण इथाइलचं घेऊया. C2H5 हा Cl. आपल्या बोर्डला क्वेश्चन विचारला व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एक्सेस इथाइल क्लोराइड ऑन अमोनिया. तर तुमचं उत्तर काय असेल लक्षात घ्या. क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एक्सेस इथाइल क्लोराइड ऑन अल्कोहोलिक अमोनिया. हा आहे आपल्यासाठीचा आजचा क्वेश्चन. आपलं उत्तर कसं असायला पाहिजे, युजिंग हॉफमन सिंथेसिस अकॉर्डिंग टू जनरल रिएक्शन वी आर गोइंग टुवर्ड्स द एक्झाम्पल. आणि या एक्झाम्पलचा विचार करत असताना हा गेला HCl आणि हा तयार झाला C2H5 NH प्लस HCl. हा कोण तयार झाला, तयार झालेल्या कंपाऊंडचं नाव आहे इथाइल अमाइन. मग रिएक्शन कडे पाहिलं तुम्ही, एक्सेस घेतला याचा अर्थ ही रिएक्शन एका स्टेप मध्ये स्टॉप होणारी नाही. C2H5Cl प्लस काय सांगितलं होतं मी, C2H5Cl च्या खाली C2H5Cl लिहायचा. पहिल्या रिएक्टंटचा जो प्रॉडक्ट आहे रिएक्शनचा तो इथे रिएक्टंट म्हणून आला पाहिजे C2H5 NH2. कुठली रिएक्शन आहे, सबस्टिट्यूशन. कोण सबस्टिट्यूट केला जातोय, Cl. कोणासोबत बाहेर जातोय H. आणि मग नायट्रोजनला अटॅच होणाऱ्या इथाइल ग्रुपची संख्या ही 2 होते. हा HCl आणि सिक्वेन्स नुसार इथाइलच्या नंतर तयार झालेला जो असेल हा असेल डाय इथाइल अमाइन. हा असेल आपला महत्त्वाचा प्रोडक्ट. रिएक्शन इथे स्टॉप होणार नाही. थर्ड स्टेप C2H5Cl plus C2H5 taken twice NH. काय झालं सबस्टिट्यूशन, Cl along with H. हा झाला C2H5 taken twice N plus HCl. हा तयार झाला ट्राय इथाइल अमाइन. आलो. मग पुढे स्टॉप होणार का, अब्सेन्स ऑफ हायड्रोजन नाही. त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. पण आपण तत्पूर्वी हा C2H5Cl प्लस प्रोडक्ट काय आहे तिकडचा एक रिएक्टर म्हणून येणार C2H5 टेकन twice N. ज्या साधारण विद्यार्थ्याला ही रिएक्शन लक्षात राहणार नाही त्यांनी एक लक्षात ठेवा, पहिला महत्त्वाचा पार्ट लक्षात ठेवायचा की हा C2H5Cl जेव्हा अमोनिया सोबत रिएक्शन झाला तेव्हा प्रोडक्ट मध्ये एक C2H5 होता. जेव्हा इथे 0 होते तेव्हा इथे 1 होता. इथे 1 होता तेव्हा इथे 2 होते. इथे 2 होते तेव्हा इथे 3 होते. मग नक्कीच आपल्याला इथे 3 असतील तर तिथे 4 असायला पाहिजे. आणि हा C2H5 4 फक्त बदल असा आहे N प्लस आणि Cl मायनस. त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. पण तत्पूर्वी हा तयार झालेला हा टेट्रा इथाइल अमोनियम क्लोराइड, क्वार्टरनरी अमोनियम सॉल्ट हे त्याचं जनरल नाव आहे, हा तयार झाला. आणि अशा पद्धतीने तुम्ही हॉफमन सिंथेसिस अल्काइल हॅलाइडचं एक एक्झाम्पल जे आहे, तुम्ही इथाइल क्लोराइड घेतलं, इथं इथाइल ब्रोमाइड घेऊ शकता, इथाइल आयोडाइड घेऊ शकता. तुम्ही घरी आहात, तुम्हाला वेळ आहे सध्या, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ही रिएक्शन पाठ होऊन जाईल. तुम्ही C2H5Cl ही रिएक्शन बोर्डवर आहे, तुम्ही स्टॉप करून ती पाहू शकता, लिहून घ्या. त्यानंतर काय होईल, तुम्ही Cl च्या ऐवजी Br घ्या, तुम्हाला Br च्या ऐवजी I घ्या. म्हणजे 4 रिएक्शन्सच्या 12 रिएक्शन्स होतील आणि हा रिएक्शनचा फॉर्मॅट तुमचा पाठ होईल. हे झाले एक. पुन्हा तुम्ही काय करा, C2H5 च्या ऐवजी CH3 घ्या, मग Cl घ्या, Br घ्या, I घ्या. आणि अशा पद्धतीनं रिएक्शन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला प्रॅक्टिसची आवश्यकता असते. ही प्रॅक्टिस या पद्धतीनं तुम्हाला इथे करता येईल. बोर्ड पॅटर्न नुसार आपण हा भाग इथं जो एक्सप्लेन केला. आता आपल्याला पॉइंट आहे सीईटी कॉर्नर नीट कॉर्नर कडे जात असताना प्रामुख्याने समावेश काय असावा.
पहिला भाग महत्त्वाचा याच्यामध्ये आहे की ह्या रिएक्शनचं अस्तित्व जे आहे हे कसं आणि ह्या रिएक्शनचा वापर कसा. आता आपले एक्स्ट्रा पॉइंट्स कसे आहेत, ताबडतोब आपण एखाद्या रिएक्शन बद्दलचे एक्स्ट्रा पॉइंट्स जेवढे पॉसिबल आहेत तेवढे घेऊन टाकणार आहोत. नीट कॉर्नर ऑफ व्ह्यूचा जर विचार केला किंवा सीईटी कॉर्नर, नीट कॉर्नर, या रिएक्शनचा विचार करत असताना पहिला आणि अतिशय महत्त्वाचा सिंपलिफाईड भाग असा आहे. याचं लिमिटेशन आधी सांगतो मी. या रिएक्शनचं लिमिटेशन, कुठलाही पॉईंट विचारला जातो त्यामध्ये लिमिटेशन आहे. काय लिमिटेशन आहे तर या रिएक्शन मध्ये आपल्याला प्रोडक्ट हा प्रायमरी मिळाला, सेकंडरी मिळाला, टर्शरी मिळाला, क्वार्टनरी अमोनियम सॉल्ट मिळाला. एका रिएक्शन मध्ये 4 प्रोडक्ट मिळाले आणि मी तुम्हाला सांगितलं की ह्या रिएक्शनचा फॉर्मॅट एका ॲपॅरेटस मध्ये असतो. मग आता चौघं एकत्र असल्यावर आपल्याला सेपरेट कसे करता येणार. म्हणजे जर मला प्रायमरी अमाइन पाहिजे असेल तर दिस मेथड इज नॉट सो कन्व्हिनियंट for the preparation of primary amine as there is a mixture of primary, secondary, tertiary and quaternary ammonium salt. बर, मग काय करायचं. मग कन्व्हिनियंट नाहीये तर काय असायला पाहिजे. मग याला सेपरेट काय फायदा या मेथडचा सर्वजण तयार असतील तर. एक सिंपलिफाईड फॉर्म मध्ये मी तुम्हाला एक शब्द इथं टाकतो. तो शब्द आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्याला वरच्या ऑब्जेक्टिव्ह कॉर्नरला विचारला जातो क्वेश्चन की कोण्या पद्धतीने आपल्याला ते सेपरेट करता येते. फ्रॅक्शनल डिस्टिलेशनला मराठीमध्ये भागशः ऊर्ध्वपतन असं म्हणलं जातं. भागशः म्हणजे भाग पार्ट्स मध्ये केलेलं, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा. ऊर्ध्वपतन, ऊर्ध्व म्हणजे वर जाणे आणि पतन म्हणजे खाली पडणे. या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा तो अर्थ आहे. काय केलं जातं बरं या प्रोसेसमध्ये. आपण हा भाग करत असताना समजा आपल्याकडे काही वेगवेगळे ॲपॅरेटस असतात. यामध्ये समजा हा एक राऊंड बॉटम फ्लास्क आहे. या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये ह्या रिएक्शन झाल्या, यामध्ये प्रायमरी तयार झाला, सेकंडरी तयार झाला, टर्शियरी तयार झाला, सॉल्ट तयार झाला, असे पॉट तयार. कसे सेपरेट करायचे. मग याला सेपरेट करत असताना प्रामुख्यानं ज्या मेथडचा वापर आपल्याला करावयाचा आहे त्यामध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये आपल्याला जे असेंबली लागणार आहे यामध्ये आपण याला हीट करणार आहोत. अशा पद्धतीचं सर्व ॲपॅरेटस दाखवत असताना थोडा वेळ लागेल. इथे एक तुम्हाला स्टँड लागेल. ते स्टँडला हा राऊंड बॉटम फ्लास्क हा असा फिट करून घ्यायचा आहे तुम्हाला. हा आहे पहिला पार्ट, हे बर्नर आहे. आता काय होतं याच्यामध्ये एक पार्ट असा असतो आणि हा जो मी भाग ड्रॉ करत आहे, हा रफ डायग्राम काढतोय मी. हा दाखवत असताना याला एका स्टँडच्या सहाय्याने एक सपोर्ट असा दिला जातो आणि इथे कनेक्ट करत असताना एक बिगरचा वापर. ही काय प्रोसेस आहे. हा राऊंड बॉटम फ्लास्क आहे. हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे कंडेन्सर. कंडेन्सर हे अनेक प्रकारचं असतं, वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर हा कंडेन्सरचा पार्ट असतो. या कंडेन्सर मध्ये आणखी माझी डायग्राम अर्धवट आहे. या कंडेन्सर मध्ये एका साइडने इनपुट असतं आणि एका साइडने आउटपुट असतं. हा कंडेन्सर कसा आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल एक बाहेरची लेयर आहे, एक आतली लेयर आहे. तर हे दाखवत असताना हा जो भाग आहे, मधली जी ट्यूब आहे याच्या भोवती पोकळी आहे. समजा हा तुम्हाला हा बोर्ड दिसतोय. हा बोर्ड या भिंतीपासून मी त्या भिंतीपर्यंत जर नेला, कम्प्लिटली ट्यूब तयार केली, तर हा जो बाजूचा सराउंडिंग भाग जो आहे हा तो मोकळा असेल, हा व्हॅकंट असेल. काय केलं जातं, टॅप वॉटर, थंड नळाचं पाणी इथे सोडलं जातं. पाणी सोडल्याच्या नंतर काय होतं, ते या ट्यूबच्या भोवती असं फिरतं आणि हे फिरत असताना शेवट त्याचा इथून ते निघून जातं. पण इकडे याचा आउटलेट जे आहे बाहेर काढण्यात. दुसरा भाग काय असतो, आता याला बॉईल करायला सुरुवात झाली. आता आपल्याकडे प्रायमरी सेकंडरी प्रत्येक ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हा फिक्स असतो. एव्हा ना मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट वरूनच आपण तो कंपाऊंड ओळखू शकतो.
म्हणजे याचा अर्थ प्रायमरी सेकंडरी टर्शरीचा किती आहे हा फिक्स आहे. याच्यानुसार इथे एक थर्मामीटर जे आहे हे थर्मामीटर दिलेलं असतं आपल्याला टेम्परेचर मोजण्यासाठी. मग याला बॉईल केल्याच्या नंतर आता आपला प्रायमरी सेकंडरी टर्शरी आणि क्वार्टरनरी अमोनियम सॉल्टचा जर विचार केला तर याच्यामध्ये सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी असेल त्याची वाफ वेपर तयार होते. या चौघांपैकी बॉइलिंग पॉइंटचा विचार केला तर सॉल्टचा बॉइलिंग पॉइंट जो आहे हा सर्वात कमी असल्यामुळे आधी सॉल्ट आहे. तर सॉल्टची आपल्याला चर्चा करायची असेल तर आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरीचा विचार केला तर टर्शरी अमाइनचा बॉइलिंग पॉइंट हा सर्वात कमी असल्या कारणाने आधी याची वेपर तयार होते. म्हणजे आता ही वेपर इथून चालली कुठल्या ट्यूब मध्ये चालली आतल्या ट्यूब मध्ये चालली. ती आतल्या ट्यूब मध्ये वेपर जात असताना ती वाफ आहे ही वाफ ही जात असताना त्याच्या भोवतीचं वातावरण हे थंड आहे कूल डाऊन आहे आणि म्हणून ही वाफ इथून इथपर्यंत प्रवास करत असताना ही वाफेचं रूपांतर कंडेन्सेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म ऑफ थर्मोडायनॅमिक्स. कंडेन्सेशन म्हणजे ज्या वेळेला एखाद्या वेपरचं कन्व्हर्जन हे लिक्विड मध्ये होतं त्या प्रोसेसला कंडेन्सेशन असं म्हणायचं. अँड द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर दिस प्रोसेस इज नोन एज अ कंडेन्सर. या प्रोसेस मध्ये ज्या वेळेस इथे येते तेव्हा इट इज गेट कन्वर्टेड इनटू ड्रॉप्स लिक्विड ड्रॉप्स आणि अशा पद्धतीनं हे ड्रॉप्स जे आहेत हे आपल्याला इथे मिळतात. इथे त्याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे हा लक्षात येतो. मग त्या बॉइलिंग पॉइंटला झाल्याच्या नंतर टेम्परेचर वाढलं की हा जो आहे समजा हा टर्शरी आहे हे बिकर बाजूला काढून टाकायचं दुसरं फ्रेश बिकर घ्यायचं. आता कोणी त्याच्यापेक्षा जास्त बॉइलिंग पॉइंट असणारा सेकंडरी. मग काय होईल सेकंडरी हा इथून अशा पद्धतीने बाहेर जाईल सेकंडरी सेपरेट. मग कोणी मग प्रायमरी मग प्रायमरी सेपरेट. आता प्रॅक्टिकली थेरॉटिकली मी सांगत असताना खूप सोपं वाटतंय पण थर्मामीटरची आता याचा बॉइलिंग पॉइंट समजा 314 असेल एकाचा 318 असेल एकाचा 322 असेल तर या दरम्यान टेम्परेचर सडन वाढत असतं. मग या दरम्यान थोडीशी शक्यता मिक्स होण्याची असते. म्हणूनच तर आपण या मेथडचा वापर कन्व्हिनियंट किंवा सोयीच्या पद्धतीने करत नाही. पण तरी देखील आपल्याला अशा पद्धतीनं हे तिघं जण किंवा हे सेपरेट करता येतात. प्रायमरी काढला सेकंडरी काढला टर्शरी काढला फ्रॅक्शनल भागशः डिस्टिलेशन ऊर्ध्व पतन ऊर्ध्व वाफ वर गेली पतन खाली पडली आणि अशा पद्धतीनं फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा वापर करून या रिएक्शनचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. आता हा झाला आपला सेपरेशनचा पार्ट. आता यामध्ये थोडासा हा मोठा सेक्शन देतोय मी आणि याला थोडं कंटिन्यू करतो. आपण व्हिडिओ पाहायला सोपे जावे म्हणून 10-12 मिनिटाची करत आहोत. पण आता हा सीटी ओरिएंटेड पॉइंट असल्यामुळे थोडंसं 1-5 मिनिट आपण याला एक्सटेंड करूया. मग आता आपल्याला काय झालं हा RX आला हा NH2 आला हा RNH2 आला हा HX आला. CT नीट मध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात यामध्ये लक्ष द्या. पहिला क्वेश्चन आहे विच टाइप ऑफ द रिएक्शन X हा निघून गेलाय सबस्टिट्यूशन झालं याचा अर्थ सबस्टिट्यूशन आहे. परंतु प्रश्न असा आहे की कुठलं सबस्टिट्यूशन आहे तर माझं उत्तर असं आहे NSR न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन का तर हा X निगेटिव्ह होता हा निगेटिव्ह मध्ये पेक्षा दोन पेअर आहे आणि यामुळं याचं सबस्टिट्यूशन जात असताना न्यूक्लिओफाईलची जागा न्यूक्लिओफाईलने घेतली. तर पूर्वी या भागाचा वापर करत असताना लक्षात घ्या ज्यांना लक्षात नसेल त्यांच्यासाठी इलेक्ट्रोफाईल किंवा इलेक्ट्रोफिलिक एजंट आणि न्यूक्लिओफिलिक एजंट याचा वापर मी प्रामुख्याने तुम्हाला एक जनरल काय टर्म आहे फिलिक म्हणजे अट्रॅक्शन फोबिक म्हणजे रिपल्शन. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन बद्दलचं अट्रॅक्शन. न्यूक्लिओ म्हणजे न्यूक्लियस बद्दलचं अट्रॅक्शन. म्हणजे ज्या रिएजंटला इलेक्ट्रॉन बद्दलचं अट्रॅक्शन आहे ते मग इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता आहे निगेटिव्ह. मग यांना कसं असेल तर यांना अट्रॅक्शन जे का आहे कारण यांच्याकडे इलेक्ट्रॉन खूपच कमी आहेत आणि म्हणून डिफिशियंट असा शब्द वापरतो. इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रॉनची प्रचंड कमतरता आहे यांच्याकडे म्हणून यांना इलेक्ट्रॉन पाहिजे. असे हे जे आहेत हे इलेक्ट्रोफिलिक म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज असणारे वगैरे असले आहे यार. न्यूक्लिओफिलिक म्हणजे हे निगेटिव्ह असणारे याच्याकडे अट्रॅक्ट होतात. मग आता हे देत असताना समजा हा Cl- आहे Br- आहे I- आहे
हा दिला, समजा इथे आपण दिला हा Na+ दिला, Mg++ दिला किंवा CH3+ दिला, हे इलेक्ट्रोफाइल्स आहे. मग इकडे तर आपण त्याला पॉझिटिव्ह आयन, तिकडे निगेटिव्ह आयन बसवू नाही. इथे आपण हा भाग घेत असताना NH3 आहे, हा अल्कोहोल आहे, म्हणजे ज्याच्यावर लोन पेअर आहे तो पण न्यूक्लिओफाइल. मग आता इथं समजा दिलं मी ZnCl2 आहे, AlCl3 आहे, याच्यावर तर चार्ज नाही. मग काय झालं, ZnCl2 चा जर तुम्ही विचार केला तर एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. 2 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन. मग आपण ऑक्टेट थेअरी मध्ये काय पाहिलं, 8 इलेक्ट्रॉन असले तरच तो स्टेबल आहे, आणि आता तो स्टेबलच नाही. मग याचा अर्थ याला आणखी इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, म्हणजे तो डिफिशियंट आहे, म्हणजे हा देखील इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे. हा दोघांमधला फरक लक्षात घ्या. इकडे काय झालं, इलेक्ट्रॉन जास्तीचे, म्हणून इकडे काय झालं, रिच, हे श्रीमंत आहे. साध्या भाषेमध्ये ते श्रीमंत आहे, हे भिकारी आहे, यांच्याजवळ काही नाहीये, त्यांच्याजवळ खूप काही आहे. आणि म्हणून इलेक्ट्रॉन आपण व्याख्या करत असताना काय सांगतो, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आयदर निगेटिव्ह आयन or neutral are known as a nucleophilic reagent. The electron deficient species either positive ion or neutral are known as electrophilic reagents. म्हणजे आता इथं तुम्हाला X- ची जागा आणि न्यूक्लिओफाइलची जागा न्यूक्लिओफाइलच घेणार. मग सबस्टिट्यूशन रिएक्शन किती प्रकारच्या झाल्या, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. याचा वापर हा प्रामुख्याने करत असताना हा भाग तुम्हाला इलेक्ट्रोफाइल, न्यूक्लिओफाइल शॉर्ट मध्ये सांगितला. हा परत आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये डिटेल मध्ये घ्यायचा आहे. पण तरी आणखी इथं सांगतो, ऍसिड आणि बेस, एक मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की 1884 ला आयरेनियसने ऍसिड आणि बेस एक्सप्लेन केला. द कंपाऊंड व्हिच गिव्स H+ आयन इन द aqueous solution is known as acid and the compound which gives OH- आयन इन द aqueous solution is known as a base. त्यानंतर लॉरी ब्रॉन्स्टेड आला आणि 1923 ला गिल्बर्ट लेविस, जीएन लेविस याने कन्सेप्ट मांडला, अतिशय सुंदर कन्सेप्ट जो आपल्याला इथं खूप वापरायचा आहे. काहीला प्रश्न पडला क्वार्टरनरी अमोनियम सॉल्ट कसा तयार झाला, सीटी पॉइंट खूप मोठे ते आपल्याकडे. लेविसनं सांगितलं की जो कंपाऊंड, समजा हा अमोनिया आहे, याच्याकडे लोन पेअर आहे आणि हायड्रोजन, आता हायड्रोजन हा अपवाद आहे, हायड्रोजनला 2 इलेक्ट्रॉन भेटला तो स्टेबल होतो, पण हायड्रोजनकडे H+ म्हणजे एकही इलेक्ट्रॉन नाही आहे, तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन पेअर आहे. मग आता काय झालं, आता या सिच्युएशन मध्ये ह्या नायट्रोजननं ही पेअर जी आहे ही हायड्रोजनला दिली. लक्षात द्या काय होतंय. आणि लेविसनं सांगितलं इलेक्ट्रॉनची पेअर जे देणारे असतात हे बेस असतात, इलेक्ट्रॉनची पेअर जे घेणारे असतात हे ऍसिड असतात, आणि म्हणून हा लेविसचा बेस, हा लेविसचा ऍसिड. सिंपल भाषेमध्ये इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स आर नोन एज अ बेस, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर्स आर नोन एज अ ऍसिड. हा सिंपल कन्सेप्ट त्याने एक्सप्लेन केला. मग आता तिकडे गेल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येते का बघा, अरे हा इलेक्ट्रॉन घेतात, हे इलेक्ट्रॉन घेतात, म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक रिएजंट दुसरे कोणी नसून ते लेविसचे ऍसिड आहेत. हे इलेक्ट्रॉन देतात, हे इलेक्ट्रॉन देतात, याचा अर्थ न्यूक्लिओफिलिक रिएजंट्स हे लेविसचे बेस आहेत. आणि आपलं जे उत्तर आहे क्वार्टरनरी अमोनियम सॉल्ट कसा तयार झाला याच्या विषयी मी नंतर सांगेन. पण अमाइन्स आर बेसिक इन नेचर असा बोर्डामध्ये प्रश्न विचारला जातो, त्याचं सोपं उत्तर सध्या सांगतोय मी. अमाइन्स मध्ये नायट्रोजन आहे, नायट्रोजनवर लोन पेअर आहे. अगदी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं अमोनिया तयार कसा झाला, VSEPR थेअरीनुसार लोन पेअर कशी आली, आणि म्हणून अमोनिया अमाइन्स मध्ये असणाऱ्या नायट्रोजनची लोन पेअर तो देऊ शकतो. आणि म्हणून एक सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्याकडे की तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिल्यामुळं अमाइन्स आर बेसिक इन नेचर. मग आता आपला पॉइंट झाला हॉफमन सिंथेसिस ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. काही याच्यासाठी लक्षात घ्या, जो भाग तुम्हाला घरी रिवाइज करायचा आहे तो स्टॉप करून पाहू शकता तुम्ही. ज्या वेळेचा वापर आपल्याला करायचा असतो त्यावेळेला एक्स्ट्रा पॉइंट्स मध्ये काय काय आलंय, एका टॉपिकचा समावेश नसतो, कुठे जावं लागतं आपल्याला. हा आयोनिक इक्विलिब्रियम आहे, नवीन सिलेबस मध्ये आलेला टॉपिक आहे, 20 वर्षाच्या पूर्वी हा टॉपिक होता. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये ऍसिड आणि बेसचा कन्सेप्ट आहे जो आधी आपण केला, आरेनियस, लॉरी ब्रॉन्स्टेड, लेविस थेअरी. म्हणजे आता आयोनिक इक्विलिब्रियमचा 2 मार्काचा पॉइंट देखील आपला क्लिअर झाला
की इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स आर नोन एज अ बेस, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर्स नोन एज अ ऍसिड, आणि या मध्ये आपल्याला याचा वापर जो आहे हा इथे करायचा आहे। एक सर्वसाधारण जर आपण विचार केला तर आता आपल्याला जायचं की रिएक्टंट हा RX आहे, मग RX बद्दलची आपल्याला माहिती आली पाहिजे, जमली पाहिजे। तर आपल्याला व्हॉट इज CET, व्हॉट इज नीट, व्हॉट इज JEE व्यवस्थित आणि काळजीपूर्वक ऐका। बोर्ड पॅटर्नचं टेक्स्ट बुक मी वारंवार रिपीटेड सांगतो, खूप क्लासेस वाले अनेक ऑब्जेक्टिव्ह देतात, अनेक पुस्तकं वाचायला सांगतात, पण मी एक्सप्लेन करत असताना ठामपणे सांगतो आपलं बोर्डाचं केमिस्ट्रीचं पुस्तक ज्याचं 99-100% चांगलं झालंय, त्याची CET तयार झाली, त्याचं नीट तयार झालं, त्याचं JEE तयार झालं, बेस तुम्हाला कळाला तर पुस्तकं दुसरे वाचायची आवश्यकता नाही। लक्षात घ्या काय बेस आहे, ही रिॲक्शन आहे। तुम्ही एखाद्या रिॲक्शनला त्याच्या मुळापर्यंत जाता आलं पाहिजे। घ्या पॉइंट, हा जात असताना हा RX आहे, मग हा R आहे, मग जाणं तुम्ही R, व्हॉट इज R म्हणजे अल्काईल। काय पॉइंट तुम्हाला येतात म्हणजे मागे जायचं नाही असं नाही। कालच्या एका सेक्शन मध्ये आपण पाहिलं अल्काईल हा आला कुठून, हा अल्केन पासून, पुढे मागे जायचं लक्षात घ्या। त्याला हे जेवढं मागे त्याला जाता येईल तेवढी त्याला CET त्याच्यासाठी सोपी असेल। अल्काईल हॅलाइड किंवा अल्काईल ग्रुप कुठून तयार झाला, अल्केन पासून। अल्केन कोण आहे, अल्केन हायड्रोकार्बन आहे। एखाद्याला वाटलं की नाही अल्केन डिफाइन ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर नोन एज अल्केन, ज्यामध्ये कार्बन आणि कार्बनचा सिंगल बॉन्ड असतो आणि सॅच्युरेशन हा शब्द जो आला तो सिंगल बॉन्ड साठी आला। ॲलिफॅटिक ओपन चेन ऑफ कार्बन असते, अशाला आपण अल्केन्स असं म्हणतो। मग हायड्रोकार्बन्स आणखी असतात का, यस, अल्केन्स असतात, अल्काइन्स असतात। ज्याच्यामध्ये अनसॅच्युरेशन डबल बॉन्ड्स असतो तो अल्कीन असतो, ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतो तो अल्काइन असतो। म्हणजे मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मागे कसं जाता येतं। तुम्ही या टॉपिक मधून CET पॉइंट ऑफ व्ह्यू जात असताना तुम्हाला अल्केन मधलं किंवा अल्केनचे टाइप्स आले, मग नॉर्मल अल्केन असेल तो ब्रँच्ड असेल, एवढ्या मागे जात नाही मी आता। हा अल्काइल ग्रुप, मग सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये तुम्हाला एक डोक्यात लगेच पॉइंट क्लिअर झाला पाहिजे। मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल नॉर्मल साधे, सेकंडरी प्रोपाइल, सेकंडरी ब्युटाइल, सेकंडरी ग्रुप, टर्शरी ब्युटाइल। म्हणजे आपण शक्यतोवर हे 7च ग्रुप जास्त वापरतो अल्काइल ग्रुप। वारंवार रिपीटेशन करायचं, मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल हे नॉर्मल 4 अल्काइल ग्रुप्स। मिथाइलला सेकंडरी नाही, इथाइलला सेकंडरी नाही, प्रोपाइलचा सेकंडरी प्रोपाइल आणि ब्युटाइलचा सेकंडरी ब्युटाइल, हे झाले 6। आणि टर्शरी ब्युटाइल हा 1, आयसोब्युटाइलचा वापर हा कमी करतो आपण, म्हणून 7 जणच झाले तर आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तर काहीही भाग पाहिजे आवश्यकता नाही। झाली R बद्दलची माहिती। तुम्हाला आणखी किती माहिती देऊ शकतो, पण सध्या आपण X कडे जाऊया। X कोण आहे, X आहे हॅलोजन। काय आहे हॅलोजन, हा हॅलोजन कंटेंट जो आहे याचा वापर करत असताना लक्षात घ्या हॅलॉस आणि जनरेट या 2 शब्दापासून तो आला। हॅलॉस म्हणजे सी सॉल्ट आणि जनरेटर या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, जनरेट होणे म्हणजे निर्माण करणे। समुद्रातील क्षारापासून जे तयार होतात, समुद्रातील क्षारापासून ज्याची निर्मिती होते त्याला हॅलोजन असं म्हणलं जातं। आणि मग हे हॅलोजन जे आहेत समुद्रामध्ये आहेत, समुद्राच्या क्षारामध्ये आहेत, एक त्याचा सिंबॉल आहे। आता हा मी अभ्यास काय शिकवतोय, आता डिटेल का घेतोय मी, हा डिटेल घेण्यामागचं कारण आहे आपल्याकडे पी ब्लॉक 11 नावाचा टॉपिक आहे फर्स्ट पेपर मध्ये, मोस्ट इम्पॉर्टंट सर्वात मोठा टॉपिक आहे। यामध्ये जुन्या सिलेबस मध्ये 15, 16, 17, 18 हे 4 ग्रुप होते। नवीन सिलेबस मध्ये तुम्हाला 15वा ग्रुप घटला, पण 17वा आहे ना। या 17व्या ग्रुप मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टॅटाइन हे 5 जण जे आहेत झालं की जवळपास तुमचा पी ब्लॉकचा 10% सेक्शन तिथे कंप्लीट झाला। या 5 जणांचा ग्रुप आहे, याला फॅमिली असं म्हणलं जातं। का फॅमिली म्हणलं जातं, फॅमिली ही टर्म वापरतो आपण, समान गुणधर्म असणाऱ्याला फॅमिली म्हणतो। या सर्वांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून ते फॅमिली म्हणून ओळखले जातात। आता बघा अभ्यास काय पी ब्लॉक मध्ये शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत, 7 इलेक्ट्रॉन म्हणजे 8 करण्यासाठी काय करावं लागेल, इलेक्ट्रॉन द्यावा लागेल का घ्यावा लागेल, घ्यावा लागेल। बरं इलेक्ट्रॉन किती घ्यायचा आहे, 1। मग जेवढे इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले त्याला काय म्हणायचं, व्हॅलन्सी। व्हॅलन्सी किती झाली हॅलोजन्सची, 1। बर इलेक्ट्रॉन घेतल्यावर कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, निश्चितच निगेटिव्ह। म्हणजे याचा अर्थ कॉमन पॉइंट काय, सर्वांच्या डोक्यावर कॉमनली निगेटिव्ह चार्ज असतो। बर
इलेक्ट्रॉन घेतल्यावर आलेल्या निगेटिव्ह चार्जला काय म्हणायचं? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असतात? इलेक्ट्रोनिगेटिव्ह हे नॉन मेटल असतात. मग हॅलोजन्स कोण झाले? नॉन मेटल्स झाले. मग आता एक सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. पॉझिटिव्ह असणारे कोण असायला पाहिजे? इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह कसा येईल? फॉर एक्झाम्पल सोडियमनं 2,8,1 Na+ आणि एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आला. तसं व्हाईस वर्सा इलेक्ट्रॉन दिल्यामुळे आलेल्या पॉझिटिव्ह चार्जला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणायचं. जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो तो मेटल असतो. म्हणजे इथे तुमची इनऑर्गॅनिक केमिस्ट्री पण डेव्हलप होते. 17वा ग्रुपचा अभ्यास पण इथे आला. हा हॅलोजन जो आहे या पद्धतीने आपण एक्सप्लेन करतो. आणि हा सॉल्टच्या फॉर्ममध्ये NaCl NaBr जे मीठ वापरतो समुद्रात आपण, म्हणून त्याला ह्याला सी सॉल्ट असं म्हणलं जातं. अशा पद्धतीचा हॅलोजन जो आहे हा प्रामुख्याने आपण ह्या रिएक्टंट मध्ये वापरलेला आहे. तर इथे रिएक्शनचा बघा सीईटी कॉर्नरचा भाग जो व्हिडिओ 10-12 मिनिटाचा व्हायला पाहिजे तो इतका एक्सटेंड केल्याच्या नंतर आज आपला हा संपलेला नाहीये. आणखी आपले अनेक पॉइंट्स आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, एक रिएक्शन लिहिल्याच्या नंतर अख्खा बोर्ड भरून लिहिलं तरी आणखी माझे पॉइंट संपलेले नाहीत. याचा अर्थ टेक्स्ट बुकची एक रिएक्शन जो चांगला करेल म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ आला पाहिजे. हा नायट्रोजन म्हणजे काय कळालं पाहिजे, हायड्रोजनचा अर्थ आला पाहिजे, तयार होणारे आमाईन्स बद्दल पूर्ण कंप्लीट ज्या वेळेला तुम्ही आयडेंटिफाय करता तेव्हा यू कंप्लीट द टोटल वर्क दॅट इज नोन ॲज अ सीईटी कॉर्नर, सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू. तर इथे आपण आजच्या सेक्शन मध्ये थांबू आणि मग आपण पुढच्या